एवढं काय थांबू काय आता कुठे ठीक आहे मॅडम तर भेट देत आहे भेट दिली ना भेट आता काही पुढे जाणार नाही बेडू घातलाय ना हा घातलाय त्याच्या खाली बेडू दिसते ना मोठी बल्ब सोडायचा का नाही थांबा नाही आला टेस्ट लावला ना त्यांनी टेस्ट होता ना ती लाईट लावून मॅडम नाही रे ते दिसलंच नाही हा लय भारी येते का मग ठीक आहे सारं एकदम क्लिअर निघत या ठिकाणी आलो आपण जवळकडलकच्या पुढे आले आपण शंकरबाग म्हणून एरिया आहे आणि जवळकडलकमध्ये 6 भाग मोडतो आणि या ठिकाणी आपल्याला नाव काय म्हणजे शिवाजी भारतदास सुर्वे यांच्या वस्तीवरती आलो आहे आणि इथे तुम्हाला दिसतं आहे की गायांचा गोठा आहे पाण्याची टाकी इथे ठेवलेली आहे आणि थोड्या वेळापूर्वी त्यांचा कॉल आला होता की त्यांच्या गोठ्यामध्ये पाण्याच्या टाकीच्या मागे एक साप आहे नाग असं पण त्यांनी सांगितलं होतं आणि इथं आल्यानंतर आपल्याला कळतं आहे की पाण्याच्या टाकीच्या मागे नाग आहे अतिविषारी वर्गामधला तो साप आहे भारतामध्ये जे 4 प्रमुख विषारी साप सापडतात ज्यांना आपण 4 बिग बॉसेस म्हणतो त्याच्यापैकी हा 2 नंबरचा विषारी साप आहे याला चष्मा नाग मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये याला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा या नावाने संबोधलं जातं ओळखलं जातं अतिविषारी वर्गातला हा साप आहे आणि तुम्हाला दिसतं की जसे दिवसाही साप दिसतात तसे रात्री पण दिसतात दिवसा दिसतात आणि काही वेळेस हे नॉक्टर्नल हॅबिट म्हणजे निशाचर असल्याने ते रात्री पण आपल्याला दिसत असतात आणि समोर तुम्हाला दिसतं की टाकीच्या मागे त्याने बेडकाची शिकारी घेतलेली आणि त्याला भूक लागल्यामुळे अशा प्रकारचा बेडूक त्याने घेतला आहे तर जो बेडूक त्याच्या तोंडामध्ये त्याने घेतला आहे तो ॲक्च्युली टोळ आहे त्याच्या अंगावरती फोड आहे त्या बेडकाच्या शक्यतो अशा बेडकांची शिकार करत नाही त्यांना फ्रॉग लागतात आणि परंतु या ठिकाणी शिकार मात्र त्यांना मिळाली नाही आणि उंदीर न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी त्याने बेडूक धरलेलं आहे आणि अशा प्रकारे नागाने बेडूक जर धरला तर घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण त्याला जर सुरक्षितपणे ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला त्यांचं पक्ष ते उकळून टाकतात आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतं की त्याला व्यवस्थित गिळता येत नाही त्याच्या शरीराच्या आकारामानापेक्षा थोडासा तो बेडूक मोठा आहे पण असं जरी असलं
तरी नाग मात्र विषारी वर्गातला साप आहे. त्याच्यामुळे मानवी व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे साप आले, सरपटणारे प्राणी जे आले त्यापासून आपल्याला सुरक्षितता घ्यावी लागते. जरी ती राष्ट्रीय संपत्ती असली, जरी आपण त्यांना वाचवायचं काम करत असलो तरी पण मानवी व्यवस्थेमध्ये आल्यानंतर मात्र कोणालाही त्याची इजा होऊ नये, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांना माणसाकडनं इजा होणार नाही आणि त्या प्राण्यांकडनं माणसाकडनं त्या प्राणी इजा होणार नाही, असं दोघांना वाचवण्यासाठी ज्या ठिकाणी आपण काम करत असतो. आणि एक झिरो वाईटचा प्रयत्न म्हणून आपण देखील या क्षेत्रात काम करतोय. आणि म्हणून या सापाला आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊ. पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बसलाय, असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाणं, फोटो घेणं, व्हिडिओ घेणं किंवा साप पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे. आणि असं जर साप कोणत्याही वर्गातला असू द्या, बिनविषारी विषारी, त्याला शिकार त्याने पकडलेली असेल, त्याच्या तोंडात शिकार असेल, गिळण्याचं काम चालू असेल, आणि अशा पद्धतीमध्ये त्याला जर आपण हाताळण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ते चिडतात आणि चिडून ते आपल्याला इंटेन्शनल बाईट देऊ शकतात. आणि असं भक्षक खाताना जर एखादा विषारी वर्गातला साप असेल आणि त्याचा जर दंश आपल्याला बसला तर नुसता दोष बसल्यानंतर जेवढा आपला त्रास होईल त्यापेक्षा जास्त त्रास होऊ शकतो. कारण अशा पद्धतीने बेडूक झाल्यानंतर आणि त्याचं विष आणि त्याच्या तोंडामध्ये असलेले बॅक्टेरिया त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. म्हणून कोणीही व्हिडिओ बघून मात्र साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. एवढंच नाही तर जे रिस्क असेल त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने त्या घाणी जर भक्ष्य खाल्लेलं असेल तर त्या घाणी त्याला हाताळताना ताब्यामध्ये घेताना सुरक्षितता घ्यायची. कारण कधी कधी बॅक्टेरियाचे वाहक पण असतात आणि अशा वेळेस जर त्यांनी आपला दंश केला तर ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात, नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासात आपण सोडतो. दादा बाजूला तिकडे जातो, तुम्ही तिकडे जा वरती. इथे दिसते तुम्हाला, इथे हवेमध्ये घेताना फक्त टाकतात त्याला हिसिंग साऊंड म्हणतात. असं हिसिंग साऊंड ते काढत असतात. तिकडून बाहेर आला राजे, तिकडून आला 6 वर्षापूर्वी आल्याच नाही बरंच. शेपूट मध्ये शेंडा मध्ये हो अडकला बघ सर. ड्रम सारखं नाही ओढा थोडासा ड्रम. बरोबर. समोर तुम्हाला इथे दिसते की शिकारीसाठी घराच्या जवळ आला होता तो, आणि अशा प्रकारे शिकार झाला असताना आपण त्याच्या जवळ गेलं तर ते आपल्याला इंटेन्शनल बाईट त्या ठिकाणी देऊ शकतं. म्हणून अशा सापांना हाताळताना किंवा जवळ जाताना प्रचंड काळजी घ्यावी लागते. समोर तुम्हाला दिसते की फिशिंग समजून देतोय फणा काढतात आणि 2-4 वेळेस फणा खाली आपण आपल्याला संवाद पण करत असतात. आणि आपण तसं नाही ऐकतं त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यावरती अतिशय वेगाने आपल्याला करू शकतात. त्याच्यामुळे इथे दिसते ज्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात. परंतु पुन्हा एकदा नमूद करतोय की व्हिडिओमध्ये बघून कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न मात्र
करायचं नाही. ती काय बघा. इथे आपण एक किट वापरले, एक बॉक्सचा वापर करतोय आपण की जेणेकरून त्याला सुरक्षित आपल्याला ताब्यात घेणं सोपं जाईल आणि सगळ्यात सोडणं पण सोपं जाईल. परंतु तुम्हाला समोर जसं दिसतंय की शिकार घेत असताना आपण जेव्हा सापांना ताब्यात घेऊन त्यांना विषय साप असतील त्या ठिकाणी ते चिरतात आणि इंटेन्शनल बाईटसाठी ते प्रयत्न करत असतात. म्हणून अशा सापांपासून आपल्याला स्वतःची पण सुरक्षितता घ्यावी लागते. असं सुरक्षित किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेता येतात, नंतर त्याच्या नैसर्गिक जागेवर सोडून देऊ. म्हणून पुन्हा एकदा नमूद करतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण हा जो समोर साप दिसतोय याचे जे विष आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे, त्याचा संसर्गावरती परिणाम करतात आणि वेळेमध्ये आपल्याला उपचार नाही मिळाले तर त्या ठिकाणी आपल्यासाठी ते हानिकारक ठरू शकतं. त्याला आपण सुरक्षित घेत येतात, नंतर त्याच्या नैसर्गिक जागेवासामध्ये सोडून देऊ. सांगते की आज जवळकडल्या या ठिकाणी शंकरबाग परिसरामध्ये आम्ही राहत असून शिवाजी बांधवसुरू यांच्या वस्तीवर एक गाया म्हणजे पिळण्याच्या दरम्यान एक साप समोर आमचे एक इथं गोठ्यामध्ये बॅरलच्या कडेने जाताना दिसला. त्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर आमचे जवळचे मित्र आधी धावून येणारे प्रत्येक गोष्टीला विजय कडलक यांनी इथे येऊन त्यांचे बघितल्यानंतर तो नाग असल्याचं त्यांना आढळून आलं. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळ कडलकमध्ये कायम धावून येणारे सर्पमित्र आदरणीय गिरीश सर यांनी तिथं लगेच त्यांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर काही वेळा तिथं पोचून त्यांनी या विषारी नागाला पकडून एकदम असं सुव्यवस्थित पकडून सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन करून त्यांनी त्याला पेटीमध्ये बंदिस्त करून निसर्गाच्या सानिध्यात सोडवण्याचा संकल्प केलेला आहे. शिवाजी भानुदास सुर्वे यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता जवळकडल्या या ठिकाणी, त्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.